लोकांचे कनेक्शन आलेले घोटाळ्यात ते त्यांनी शिकायचे नाही का? नाही मॅडम, आम्हाला मुद्दा तर कन्वे केला पाहिजे ना आमचा. राजीनामा द्या, 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 पुणे महापौर राजीनामा द्या, पुणे महापौर राजीनामा द्या, पुणे महापौर राजीनामा द्या, पुणे महापौर राजीनामा द्या. महापौरांच्या कार्यालयापर्यंत जातात झाली पाहिजे, कारण का इथं तो देखील महापालिकेचा लीक झालेला आहे. आणि जे धागेदोरे सगळे भाजपच्या मागणी आहे जी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि महापौरांची देखील चौकशी झाली पाहिजे. महापौरांचा राजीनामा देखील तुम्हाला इथं मध्ये महापालिका आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतं. आज मध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. आता जो पेपर ड्रग इन्स्पेक्टरचा जो पेपर लीक झालेला आहे त्या संदर्भात हे आंदोलन आहे आणि त्यामध्ये आपण बघतो की पुणे महानगरपालिकेमधील अनेक लोकांचा त्यामध्ये समावेश दिसलेला आहे. सो आम्हाला त्या प्रश्नाची उत्तर हवी आहेत आणि PMC JEEचा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा सेम जो पॅटर्न तुम्ही जर बघितला असेल तर PMC JEEचे मुलं आज महिनाभर झाला आंदोलन करतायत, त्यांच्याही प्रश्नाला नाही आणि ड्रग इन्स्पेक्टरचाही आता पेपर फुटलेला आहे. जवळपास जर तुम्ही बघितलं तर फॉर्मॅट तर पेपर फुटीचा जवळपास सारखा आहे. 1 महिना झाला विद्यार्थी त्रस्त आहेत. मग हे जे पेपर लीकचं प्रमाण आहे ते थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य जे मुलं प्रिपरेशन करतायत स्पर्धा परीक्षेचं MPSCचं असेल PMC JEEचं असेल ह्या एक्झामचं पेपर फुटीचं प्रमाण थांबून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये जे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. यासाठीच आमचं आजचं आंदोलन होतं. महापौरांकडच्या कार्यालयाबाहेर काय आंदोलन करण्याचं कारण? जी पेपरफुटी झाली त्याचे धागेदोरे आज महापौर कार्यालयापर्यंत पोहोचलेत. त्यांच्याशी निगडीत आपल्या जे आत्ता जी TETची एक्झाम झालेली आहे त्याच्या संदर्भात जे पेपरफुटी जी लक्षात आली त्यात जे मुख्य आरोपी आहेत त्यांचे महापौरांपर्यंत त्यांचे मला वाटतं असिस्टंट का कोणतरी आहेत ते त्यांच्याशी संबंध असल्यामुळे आज महापौरांपर्यंत आम्ही निवेदन द्यायला चाललो आहे की तुम्ही याची जबाबदारी घेऊन जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा द्यावा आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांना जी पुण्याची जी आत्ता भरतीसुद्धा झाली त्याचीसुद्धा आत्ता त्यांनी भरतीची एक्झाम ही अमरावतीमध्ये ठेवली काही विद्यार्थ्यांची. हे एवढं करण्याचं कारण काय आणि एवढं करून सुद्धा जर का पेपर फुटी होत असेल तर आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नसेल तर महापौरांनी राजीनामा द्यावा ही युवक काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे.